वेलकम बैक टू अ न्यू व्लॉग। आज मी जाते आहे लालबागला फॉर करी रोडचा कैवारी। आज त्याचं आगमन आहे फ्रेंड्स आणि ते फुल खूप छान वाटत होती कैवारीची मूर्ती। एवढे मेहनत करतात ना, म्हणजे नवरा बायको 60वा वर्ष आमच्याकडे सगळ्यांनी या। मी तर स्टेजवर लोळून एंट्री आहे बघा। मी आमंत्रण देत आहेत की नाही आम्हाला? पुढे येऊ नका, चालेल। खूप सुंदर वाटत होती। लास्ट इयर आपण कुठे होतो या टाइमला? मी नवीन सनग्लासेस घेतले हैं। खरीदा है ये रे-बैन सन ग्लास हट से। ये है वो फोन होल्डर और इसको ये ऐसे टाइट करने का, और अगर तुमको बैक शूट करना है तो ऐसे करके। इतना तो मैं काटने वाली हूँ यार। ओल्ड कार से जा रही हूँ। आई एम गोइंग टू मिस माय कार। कसे आहेत माझे केस? अरे पण किती शॉर्ट झाले। एवढं पॅकिंग झालेलं आहे। हॅलो अँड वेलकम बैक टू अ न्यू व्लॉग। आज मी जाते आहे लालबागला। एव्हरी इयर आम्ही जातो लालबागला आगमनला, स्पेशली फॉर करी रोडचा कैवारी। कारण माझी मैत्रीण आहे विशाखा, तर ती करी रोडच्या तिथे महाडा कॉलनी आहे, ती तिथे राहायची। सो तिचा तो गणपती आहे आणि जेव्हा पण आगमन असतं आणि विसर्जन असतं आम्ही त्या गणपतीला असतो। आज त्याचं आगमन आहे, सो त्यासाठी आता मी चालले आहे। मी आज ट्रेननी जाते कारण खूप पाऊस पण आहे आणि फुल जाम आहे। आज चिंतामणीचं पण आगमन होतं, तर पूर्ण ब्लॉक केलेला आहे रोड्स, म्हणून मी ट्रेननी जाते आहे। हे आहेत माझे फ्रेंड्स आणि ते फुल बँड बाजा वगैरे सगळं चालू होतं। आणि हे आहेत करी रोडचे कैवारी पप्पा। एकदम मस्त मूर्ती होती यावेळेस आणि मस्त एकदम राजासारखे बसले होते। ते खूप छान वाटत होती कैवारीची मूर्ती। यावर्षी त्यांचं 60वं वर्ष होतं, तर त्यांनी डेकोरेशनमध्ये मस्त गणपतीची मूर्ती कैवारी असं खाली लिहिलं होतं आणि त्याच्यावरती बाप्पा बसले होते। तर एकदम युनिक वाटत होतं ते, खूप मस्त वाटत होतं ते। आणि हे त्यांचं बँड होतं, खूप 3-4 ढोल पथक होते आणि मग नंतर त्यांच्या एंट्रीला जे आहे तिथे एक DJ होता, लेजिम होतं, खूप वेगवेगळ्या प्रकारचे डान्स फॉर्म्स होते। तर एकदम 60वा वर्ष एकदम थाटामाटात। ढोल पथकमध्ये जे बॉयज अँड गर्ल्स एवढे मेहनत करतात ना, म्हणजे एवढी एनर्जी असते ना त्यांच्यामध्ये, खूप मस्त। ही बघ कैवारीची धडाडीचे कार्यकर्ते दोघं हे बघ नवरा बायको। ए गणपतीबद्दल सांग, तुझ्या कितवा वर्ष आहे? 60वा वर्ष आमच्याकडे सगळ्यांनी या। सगळ्यांसाठी विशाखा स्टेज डायरेक्ट एंट्री नाही। मी तर स्टेजवर लोळून एंट्री आहे बघा। लेजिम होते। आणि तुमचं काय, तुम्ही आमंत्रण देत आहेत की नाही आम्हाला? पुढे येऊ नका, चालेल। कैवारी बघून झाल्यावर तिथे जवळच परेलच्या राजा पण जात होता आणि यांचं रूप होतं रामाचं। आणि एवढं छान मूर्ती आहे ना यांची, मस्त एकदम फुल हायटेड एकदम, आणि खूप सुंदर वाटत होती। तर हळूहळू ते प्रोसेशन जात होतं पुढे पुढे आणि ते त्यांचं फुल बँड बाजा वगैरे होता। तर आम्ही ऑपोजिट रोडवर उभं राहून बघितलं। विशाखा तिला विचार, कोण आहे? बाप्पा आहे। तुला आठवतं का लास्ट इयर आपण कुठे होतो या टाइमला? लास्ट इयर ना आम्ही कैवारीचा गणपती बघितल्यावर ना आम्ही सोशल्सला गेलो आणि खूप मजा केली होती, मी आणि अंकिता। आणि यावर्षी आम्ही आलो आहोत फ्लेवर्स ऑफ चायनाला। सो माझी पार्टी आहे, गाडी घेतली त्याची। तर त्या दिवशी मी एवढं जास्त रेकॉर्ड करू शकली नाही। नंतर पण आम्ही डिनर केला आणि मग मी घरी आली। संडेला गेली होती मी आगमनला आणि आज आहे फ्रायडे। सो मी आता कंटिन्यू करते व्लॉग, कारण आज मी पॅकिंग करणार आहे। मी जाते आहे गोव्याला, माझ्या गावी। आमच्या गावी गणपती असतो, तर आमची ट्रेन आहे सॅटर्डे मॉर्निंग तेजस एक्सप्रेस। अजून एक गोष्ट आहे की मी नवीन
सनग्लासेस घेतले आहे ते मी तुम्हाला आत्ता दाखवते आहे. सो या मैंने ख़रीदा है ये Ray-Ban का सनग्लासेस. इसका मॉडल नंबर है ORB 3857 और ये वाला मुझे बहुत टाइम से चाहिए था. एक है मेरे पास ऑलरेडी, वो मैं कार ड्राइव करती हूँ तभी यूज़ करती हूँ. ये मुझे बाहर यूज़ करना था, जब मैं बाहर घूमती हूँ तभी यूज़ करना था. वो कार वाला जो है ना वो बहुत लूज़ भी हो गया है, तो मैं सिर्फ कार में ही यूज़ करती हूँ. बहुत अभी 4 साल हो गया उसको. इससे ये मेरा नया वाला सन ग्लासेस है. इसका ग्रीन कलर का ग्लास है और गोल्डन कलर का फ्रेम है. एंड ये मिंत्रा पे महंगा था, बट मैंने ये ख़रीदा है सन ग्लास हट से और इन ऑर्बिट नहीं ओबेरॉय मॉल गोरेगांव, यहाँ से. हुड़े हुड़े दबंग 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 दबंग. एक्चुअली इसका जो शेप है ना वो स्पेशली मुझे बहुत अच्छा लगा और ये मेरे फेस को सूट होता है. ये सर्कल भी नहीं है, देखो ये राउंड नहीं है, ये एक अलग ही शेप है. पता नहीं कौन सा शेप है, बट परफेक्ट शेप है, मुझे बहुत अच्छा लगा है. एंड इसका प्राइस है 11,700. या आई लव्ड इट. और आपको कैसे लगा ज़रूर बताना कमेंट्स में. ये और एक चीज़ है मेरे पास, वो भी मैं तुमको दिखा रही हूँ अभी, विच इज़ अ फ़ोन होल्डर. आई हैव परचेज्ड इट टू यूज़ इट इन माई कार. तो ये है वो फ़ोन होल्डर, ये वैक्यूम वाला फ़ोन होल्डर है. एंड यहाँ पे ना फ़ोन स्टिक होता है. तो जो जिसके ग्लास वाले फ़ोन्स रहते हैं ना, लाइक मुझे तो आईफोन ही पता है, बट और भी ब्रांड्स रहेंगे, वैसे टाइप के ही फ़ोन्स इस पे चिपक सकते हैं. ये एक रिंग भी देते हैं इसके साथ, जो वो ग्लास वाले फ़ोन के पीछे रिंग लगाने का, मैग्नेटिक रिंग. एंड वो रिंग इस पे चिपकता है. बट मेरे पास ऑलरेडी फ़ोन कवर है जो ये वाला है, सो इसमें ऑलरेडी मैग्नेट है. ऐसे भी फ़ोन लगाया तो चिपकता है, बट उतना वो स्ट्रांगली नहीं चिपकता है. तो ये रिंग से वो ज़्यादा स्ट्रांगली चिपकता है और गाड़ी फुल शेक होता रहेगा तो भी वो गिरेगा नहीं. मैंने ट्राई किया, मुझे बहुत अच्छा लगा. सिर्फ एक ही डिफेक्ट इसमें ये है कि ये ज़्यादा मतलब मूवमेंट इसका है ना वो नहीं है. रुको मैं आपको दिखाती हूँ उसको कैसे यूज़ करते हैं. और एक ड्रॉबैक इसका ये है कि ये सिर्फ ऐसे ग्लास वाले, मतलब ऐसे वाले चीज़ों पे ही चिपकता है ये वैक्यूम, और नॉर्मल वाले पे नहीं चिपकता. ये ऐसे लगाने का और इसको ये ऐसे टाइट करने का, ये है ना यहाँ पे रिंग दिया है इसको टाइट करने का. एंड ये ऐसे मूव होता है ऐसे ऐसे, एंड ये भी मूव होता है. एंड देन ये घर में भी यूज़ कर सकते हो. ये जो है ना इसमें फ़ोन अभी तो मैंने निकाल के रखा है, फ़ोन शूट कर रही हूँ, यहाँ पे ऐसे चिपकाने का ये. एंड वही मैं बोल रही थी, अगर ये तो सेल्फ़ी शूट हो गया, और अगर तुमको बैक शूट करना है तो ऐसे करके यहाँ से बैक से भी शूट कर सकते हैं. मुझे तो ये चीज़ बहुत अच्छी लगी, बट सारे सरफेसेस पे ये चिपकता नहीं है. इसको खोलना रहेगा ना तो क्या करने का, इसको ऐसे लूज़ करने का, एंड ये जो है ना यहाँ से खींचने का बाहर. मेरा कार का जो डैशबोर्ड था ना वो थोड़ा रफ है, उस पर नहीं चिपक रहा था. दिस इज़ अ हिट. एंड ये मैंने अमेज़ॉन से ख़रीदा है कुछ 900 रुपीज़ का. एंड आई लव्ड इट, एंड स्पेशली फॉर द कार. अभी मैं जा रही हूँ हेयर कटिंग के लिए, तो वो भी मैं तुमको दिखाती हूँ मेरा न्यू हेयर कट. ये बिफोर व्यू है, बहुत ही गंदे हो गए. इतना तो मैं काटने वाली हूँ यार. आजकल मेरे को इतना बाल सूट होने लगा है. देखो ये लेंथ का बाल ना इतना बहुत अच्छा लग रहा है. सब मिलते हैं बाल कट करने के बाद. मैं मेरी ओल्ड कार से जा रही हूँ. आज बहुत दिन हो गया मैंने इसको स्टार्ट नहीं किया है. बहुत कम दिन बाकी है ये कार के साथ. शायद हम किसी को सेल करेंगे ये. अब किसको करेंगे ये अब तक डिसाइड नहीं हुआ है. जो गणपति के आने के बाद हम सेल करने वाले हैं. सो या आई एम गोइंग टू मिस माय कार. माय कार मीन्स ये मेरे पापा ने खरीदी हुई कार है. सो आई एम गोइंग टू मिस माय डैड्स कार. डैड ने इतना नहीं चलाया उतना मैंने चलाया है.
केस कापून झालेत आणि आज मी फर्स्ट टाइम पेडिक्युअर पण केला आहे 800 रुपयाचं. किती मस्त वाटतंय त्यात. आणि केस मी खूप शॉर्ट केले एवढे आणि म्हणजे एवढे तरी होते, आता मी खूप शॉर्ट केले. मम्मीचं रिॲक्शन बघूया. कसे केस कसे आहेत? केवढे शॉर्ट केले. किती छान वाटते ना. कविता केली मला कंटाळा आलाय. हा पूर्ण केस कसे आहेत माझे केस? अरे पण किती शॉर्ट झाले. मला शॉर्ट करायचे होते. छान वाटतं. आणि मी हे केलं बा पेडिक्युअर. 800 रुपयाचे पाय आहेत मध्ये. बापरे. खालून बघ किती छान आहे. तर हे आहेत माझे प्रिटी केस. मला तर खूप आवडले यार. खूप टाइम नंतर आय हॅव गॉन व्हेरी शॉर्ट अँड आय लव्ड इट. आणि ते आता हे केलंय ना, ब्लो ड्राय मारलं म्हणून अजून शॉर्ट वाटतंय, नाही तर ते लांब होईल. आणि ही माझी पॅकिंग चालू आहे सध्या. कपडे वगैरे खूप काय मी पॅक करून झालेला आहे. बेटा शो यू. अरे ही माझ्या मम्मीची बॅग आहे. एवढं पॅकिंग झालेलं आहे. आता याच्यानंतर सगळे गोव्याचे ब्लॉग्स येणार. ठीक आहे. तर तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग? तुटका फुटका म्हणजे आधीचे दिवस, मग नंतर असे मी क्लब केला आहे एका ब्लॉगमध्ये. कसा वाटला नक्की सांगा. आणि डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल.